पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आजपासून महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापरासंदर्भातील रियालिटी चेक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना आजपासून बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का ते चेक करा असे आदेश दिलेले आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे, अन्यथा कानाखालीच बसणार असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये परप्रांतीयांची वाढलेली मुजोरी आणि मराठी भाषेचा होत असलेला अपमान लक्षात घेता राज ठाकरेंनी आता पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला। प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत। या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात। एरवी फक्त भक्तिभावाने असतात, पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो। दंगल संपली की तो मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली सगळा होतो। आणि मग जेव्हा तो मराठी होतो त्याला मग तो साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, कुणबी सगळा होतो। आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं, तिरस्कार असणं ही विकृती आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आजपासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या वापरासंदर्भात रियालिटी चेक केला जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना आजपासून बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का ते चेक करा असे आदेश दिलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्याशी जोडले जात आहेत। या मुद्द्याला अनुसरून आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। सुधीर भाऊ, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। काल गुढीपाडवा मेळावा झाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। मराठीचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे। खऱ्या अर्थाने त्यांचा मुद्दा योग्य देखील आहे। त्यांनी रियालिटी चेक करण्याचे आदेश हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। महाराष्ट्रातील जेवढ्या आस्थापना आहेत, कार्यालय आहेत, बँका आहेत, त्यामध्ये मराठी भाषा वापरली जावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या मुद्द्याच्या अनुषंगाने महत्त्वाची वाटते? नाही, मराठी भाषेचं संरक्षण, अध्ययन व मराठी भाषिकांचा अधिकार आणि अभिमान हा कोणालाही हिरावताच येणार नाही। म्हणूनच आपण बघितलं असेल की पंडित नेहरूजींपासून स्वर्गीय इंदिराजींपासून अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला आजपर्यंत काँग्रेस शासित कोणत्याही राज्यकर्त्यांनी मान्यता दिली नाही। ती मान्यता विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदींनी दिली। भारतीय जनता पार्टीची नव्हे, ही सर्वांचीच इच्छा आहे। याला राजकीय पक्षाचं ध्येय हे कुठेही आडवं येत नाही। महाराष्ट्रामध्ये असणारा राजकीय पक्ष कोणताही असू द्या, प्रश्न एवढाच आहे की मराठी भाषेचा जो सन्मान आहे तो सन्मान योग्य पद्धतीने राखला जातो की नाही याची काळजी सर्वांना घ्यायची आहे। मी ही विधानसभेत मुद्दा उचलला की आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर या संदर्भात ही जगामधली 10व्या क्रमांकावर बोलल्या जाणारी भाषा आहे। ही भाषा जगातल्या अनेक देशात असणाऱ्या मराठी कुटुंब आणि परिवारांनी इच्छा व्यक्त केली आहे की याचं एक असं आपण इंग्रजी शिकण्यासाठी अनेक पोर्टल युट्यूबवर आहे, पण मराठी भाषा नवीन पिढी जी विदेशात असते त्यांना सहज शिकता यावी, सहज आत्मसात करता यावी या दृष्टीने काम केलं। आपण जगामधलं तत्वज्ञान मराठी भाषेत यावं। माननीय मोदीजींनी मातृभाषेमध्ये तांत्रिक शिक्षण, विज्ञान, वैज्ञानिक शिक्षण हे सारं मराठी भाषेत म्हणजेच त्या त्या राज्याच्या मातृभाषेत असावं। सुधीर भाऊ, अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळवून दिला, खरंच कौतुकास्पद आणि ऐतिहासिक हा निर्णय आहे। मात्र अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। मराठी भाषा बोलायला महाराष्ट्रामध्ये नकार दिला जातोय।
मराठीचा अपमान महाराष्ट्रामध्ये होतो, यावर तुमचं मत काय? नाही, मराठी भाषेचा मी आपल्याला सांगितलं, कोणीतरी एखाद्या संस्थेचा कर्मचारी तो मराठी भाषा मी बोलणार नाही. आता त्याची बौद्धिक क्षमताच किती, आणि तशा ठिकाणी निश्चितपणे एकदा राज्य सरकार म्हणून सर्वच संस्थांमध्ये, हो हो हो, मग ती बँक असेल, पतसंस्था असेल किंवा भारत सरकारच्या कोणत्याही उपक्रम असतील, त्यामध्ये असं म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा, त्याला मराठी समजत नसेल तर त्यांनी आपल्या शेजारच्या मराठी भाषिकाची मदत घ्यावी. पण उद्धटपणे तो बोलत मराठीचा अवमान करत असेल तर निश्चितपणे सरकार म्हणून याची दक्षता घेणे गरजेचं आहे. बरं, की इतक्या उद्धटपणे मी मराठी बोलणार नाही. आपण IAS अधिकारी सुद्धा UPSC पास झाल्यावर हो हो, जर राज्यात येत असतील तर हे कंपल्शन आहे मराठी भाषेचं. आणि मग अशा प्रसंगात कोणत्या अमेझॉनचा कोणी छोटा माणूस, पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की अतिशय छोटी छोटी माणसं जी असतात, हो, त्यांची जी काही बौद्धिक क्षमता आहे, अगदी अगदी, ती बौद्धिक क्षमताच एवढी कमी असते की ते कारण नसताना हेकडीने वागतात आणि मग कोणीतरी त्यांच्यावर कारवाई करतो. म्हणजे कायद्याच्या चौकटीत जरी नसली तरी कारवाई होते. ठीक आहे, अगदी. सुधीर भाऊ, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण आणि चर्चा तुम्ही या बातमीच्या अनुषंगाने एकंदरीत मराठीच्या मुद्द्याला अनुसरून केलेली आहे. लोकशाही मराठी सोबत तुम्ही चर्चा केली, संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.